आज आपल्याला मॅग्नेट जे आहे त्यामुळे प्रोड्यूस होणाऱ्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, ज्याला आपण चुंबकीय बलरेषा म्हणतो. काय म्हणतो? चुंबकीय बलरेषा. यांचा काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. आता तसं या मॅग्नेटिक लाईन्स या कशा असतात? काल्पनिक असतात. कशा असतात? काल्पनिक. काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी, त्या आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. पण आज आपण एका प्रयोगाच्या साहाय्यानं या मॅग्नेटिक लाईनचं अस्तित्व असतं हे आपण इथं अभ्यासणार आहोत. कारण पहा, हा जो मॅग्नेट आहे तर हा मॅग्नेट जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला काय करतो, स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, तर अट्रॅक्ट करताना याच्याकडून कोणता तरी फोर्स लावला जातो. काय लावला जातो? फोर्स लावला जातो. त्या फोर्सला आपण म्हणायचं मॅग्नेटिक फोर्स. जसं की ते लाकडाने स्ट्रीप घेतलं, लाकडाने स्ट्रीप, लोखंडाची ती स्ट्रीप पण घे लहान. चालतं. आता पण तुम्हाला माहित आहे की हे जी वूड आहे, लाकूड, बरोबर, वुडन ब्लॉक घेतला आपण, तर हा कोणता मटेरियल आहे? मॅग्नेटिक आहे का नॉन मॅग्नेटिक आहे? यासाठी आपण काय करणार? मॅग्नेट जवळ नेण्याचा प्रयत्न करणार, बरोबर. मग आता मॅग्नेट जवळ नेल्यानंतर हा याला अट्रॅक्ट झाला का? नाही. म्हणजे याचा अर्थ हा काय झाला? नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स. आणि त्यानंतर मी आयनची एक स्ट्रीप घेतली आणि या स्ट्रीपला जर मॅग्नेटच्या जवळ येत आहे, पहा, आणि मॅग्नेटला काय झाली बरं? स्टिक झाली. म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटने याच्यावर काय लावला? चुंबकीय फोर्स लावला, चुंबकीय बल लावलं, आणि त्यामुळे ही स्ट्रीप त्या मॅग्नेटला काय झाली? अट्रॅक्ट झाली, बरोबर. मग आता मॅग्नेट कडून जो लावला गेला फोर्स आहे मॅग्नेटिक मटेरियलवर, त्या फोर्सला म्हणायचं मॅग्नेटिक फोर्स. काय म्हणायचं? मॅग्नेटिक फोर्स. तर मराठीमध्ये आपण चुंबकीय बल म्हणू. मग आता हे जे बल आहे हे कशामुळे आहे? कारण या चुंबकामधून एक काय तयार झालेले? चुंबकीय क्षेत्र तयार झालेले. काय तयार झालेलं आहे? चुंबकीय क्षेत्र. पहा, आता इतक्या अंतरावरून हे याला अट्रॅक्ट करायला का? नाही. पण जवळ नेलं की त्याला काय केलं? त्यानं अट्रॅक्ट केलं, बरोबर. मग आता प्रश्न असा आहे की मग या मॅग्नेटच्या ज्या कडून जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, तर या चुंबकीय रेषेच्या संदर्भात, चुंबकीय क्षेत्राच्या संदर्भात चुंबकीय बल रेषा यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे बी अभ्यासायचं आहे की आपण लास्ट चॅप्टर मध्ये लर्न केलं आहे की चुंबकाचं पूर्ण जे मॅग्नेटिक फोर्स आहे, चुंबकीय बल आहे, हे कुठे एकवटलेलं असतं? त्याच्या पोल जवळ. चुंबकाला दोन पोल आहेत, एक नॉर्थ, एक कोणता पोल आहे? नॉर्थ पोल, आणि दुसरा आहे साऊथ पोल. तर चुंबकाचं पूर्ण जे बल आहे ते कुठे एकवटलेलं असतं? त्याच्या टोकाजवळ, है ना. त्याच्या जे एंड्स आहेत त्यांना आपण म्हणतो पोल्स. काय म्हणतो? पोल्स. एन पोल म्हणजे कोणता? नॉर्थ पोल. आणि एस पोल म्हणजे कोणता? साऊथ पोल. करेक्ट. मग आता चला आपण एक्सपेरिमेंट या ठिकाणी काय करू? दोन्ही गोष्टी अभ्यासू. एक आपल्याला काय अभ्यासायचं आहे की चुंबकाचं पूर्ण जे बल आहे ते कुठे एकवटलेले आहे? त्याच्या पोल जवळ. आणि चुंबकीय क्षेत्र तयार करायला, तर त्या संदर्भात मॅग्नेटिक लाईन्स ज्या की काल्पनिक आहे, मग त्यांचं अस्तित्व आपल्याला काय करायचं आहे? अभ्यासायचं आहे. तर चला या इकडे पहा. आता आपल्याकडे हे आयन फिलिंग्स आहे. आयन फिलिंग्स म्हणजे लोह किस. तर आपण काय केलं? या डब्यामध्ये लोह किस भरलेला आहे. आता यामध्ये मॅग्नेट्स आहेत, पहा, ठीक नाही आहे का? इथं काय लिहिलंय बरं? एन. इथं काय आहे? यस. त्यानंतर इकडे काय आहे? एन. इकडे काय आहे? यस. आता मी तुम्हाला बोललो होतो की दोन नॉर्थ जर एका ठिकाणी आपण नेले तर ते एकमेकांना काय करतात बरं? दूर लोटायले. येते लक्षात? तिथं काय लिहिते? नाही. म्हणजे याचा अर्थ अपोजिट पोल मध्ये काय असतं? रिपल्शन. त्याला प्रतिकर्षण म्हणायचं. किंवा आपण साऊथ जवळ घेऊ. पहा, दोन्ही साऊथ जवळ घेतले, व्हायला का अट्रॅक्ट बरं? होत आहे का? नाही होत आहे, बरोबर. त्याच्या जागी जर आपण नॉर्थ आणि साऊथ एकमेकांच्या जवळ न्या, काय व्हायला बरं? ते काय व्हायले? चिटकायले. याचा अर्थ काय झाला की एक नॉर्थ आणि दुसरा साऊथ, किंवा एक साऊथ दुसरा नॉर्थ असेल, तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये काय असतं? अट्रॅक्शन. काय असतं? अट्रॅक्शन. आता हे जे आहेत ना, त्याच्यामध्ये आपण काय करू की हा लोह किस आहे, हा स्प्रिंग करू. ओके. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? आयन फिलिंग जे आहे हे आपण स्प्रेड करायला. ओके.
आता बऱ्याच प्रमाणात आपण चांगल्यापैकी काय केलं या ठिकाणी, आयन फिलिंग जे आहे, तर हळूहळू तुम्हाला चुंबकीय रेषा दिसायला सुरुवात होईल का, दिसायला काही. आणि तुमच्या लक्षात यायला असेल की जे जास्तीत जास्त आयन फिलिंग्स आहेत हे कुठं व्हायला बरं या ठिकाणी, पाहता. आता याला जर मी टिचक्या मारल्या थोड्याशा है ना, पुश केलं जेंटली, तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी काय काय चेंजेस येईल. मग आता तुमच्या समोर जे तयार व्हायला हे काय बरं, चुंबकीय बलरेषा. काय आहे, चुंबकीय बलरेषा. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की ह्या ज्या बलरेषा आहेत ह्या जास्तीत पहा, तर मी तर थोडं जेंटली पुश जरी केलं पहा, तर तुमच्या समोर या ठिकाणी एक्सपेरिमेंट हे सिद्ध झालेलं आहे की इथं ह्या ज्या आयन फिलिंग्स आहेत है ना, लोह किस होता हा एक विशिष्ट रचनेमध्ये काय झाली त्याची मांडणी झालेली आहे. आणि जास्तीत जास्त लोह किस हे कुठं चिटकलेलं आहे बरं, त्याच्या पोल जवळ. बरोबर आहे का. या चुंबकीय बलरेषा जर पाहिलं तुम्ही तर चुंबकाचं पूर्ण बल हे कुठे एकवटलेले, त्याच्या पोल्स म्हणजे त्याच्या ध्रुवाजवळ एकवटलेलं आहे. आणि म्हणून इथं जास्तीत जास्त लोह किस हे काय झालेलं आहे, अट्रॅक्ट झालेला आहे. मग आता ह्या लाईन जिथं जास्त आहेत पहा, हे जे चुंबकीय लाईन्स आहेत ना, चुंबकीय मॅग्नेटिक लाईन्स म्हणू आपण त्यांना, चुंबकीय बलरेषा, तर त्यांचं प्रमाण जिथं जास्त आहे तिथं मॅग्नेटिक फोर्स कसा जास्त. आणि जसं आपण बाहेर जाऊ, दूर जाऊ चुंबकापासून, तसं या बलरेषा ज्या आहेत ना या कमी कमी अंतरावर आहे. म्हणजे हळूहळू चुंबकापासून आपण दूर गेलो तर चुंबकीय क्षेत्र कसं होत जातं, कमकुवत, किंवा त्याला असं म्हणू इंग्रजीमध्ये वीक होत जातं है ना. तशा पद्धतीचं हे बार मॅग्नेट संदर्भातला हा एक्सपेरिमेंट.